मुलांनो, आज आपल्या कॉलेज जीवनाचा पहिला दिवस. खरं तर आपल्या भागातील एवढ्या मुली पाहून मला मनस्वी खूप आनंद होत आहे. तुम्ही 3-4 किलोमीटर वरून शिकण्यासाठी इथे येतात. तुमच्या घरच्यांनी तुम्हाला शिकण्यासाठी जी संधी दिली आहे त्या संधीचं तुम्ही नक्कीच सोनं कराल अशी मला अपेक्षा आहे. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आज आपल्या कॉलेजचा हा पहिलाच दिवस असल्यामुळे आपण सर्वप्रथम ओळख करून घेऊ आणि भविष्यात आपल्याला काय बनायचं आहे हे आपण सांगूया. माझं नाव कविता गजानन काळे, मला पोलीस व्हायचं. अरे वा. माझं नाव नंदिनी कैलास जाधव, मला आर्मी मध्ये जायचं. खूप छान. माझं नाव जानवी रमेश पाटील, मला डॉक्टर व्हायचं. खूप छान. तर नमस्कार सर्वांना, माझं नाव गणेश तोडबावडी. मला सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्य, नंतर सरपंच, नंतर पंचायत समिती, नंतर जिल्हा परिषद, नंतर आमदार, खासदार, नंतर या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे. नक्कीच आम्हाला अभिमान राहील. फक्त आधी इथले सगळे पेपर पास करा. चला रे. खरंच का गो, तुला डॉक्टर व्हायचं? हो ग, माझ्या आईबाबांचं स्वप्न आहे ते. आणि तुझं? त्यांनी मला कधी विचारलंच नाही. होईल बाई ती, तिचं काय मोठ्या घरची मुलगी ती. पण तुला भीती नाही वाटणार का त्यांचं ऑपरेशन करताना, त्यांना कापताना? नाही, त्यात काय घाबरायचं, मला कसली भीती वाटत नाही. जाऊ दे, आमचा इलाज फुकट कर फक्त. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आयुष्यामध्ये आपल्या आचरणामध्ये 4 आवश्यक महत्वाच्या गोष्टी आपल्याला करणे आवश्यक आहे. जसे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला धैर्य असणे आवश्यक आहे, आपण साहसी असणे आवश्यक आहे आणि वेळ पडल्यास पराक्रमी दाखवता आलं पाहिजे अशा प्रकारचं आपलं आचरण असणं आवश्यक आहे. भारताच्या इतिहासामध्ये अशा भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 4 गोष्टींचा समावेश आजपर्यंत केला गेलेला आहे. असंच काही उदाहरणं आपल्यापैकी कोणी देऊ शकेल का? एखादं तरी उदाहरण तुमच्यापैकी? हा, येस. काय नाव तुझं बेटा? माझं नाव जानवी रमेश पाटील. व्हेरी गुड. सर, या 4 गोष्टींचा संगम म्हणजे हिरकणी. एक महिला असून तिने स्वतःच्या बाळासाठी एक पराक्रम घडून आणला. तिने किर अंधारात, भयान शांततेत, काट्याकुपाट्यामधून एक गड उतरण्याचं साहस दाखवलं आणि अनेक संकटाशी लढत ती तिच्या ध्येयापर्यंत पोहोचली. अजून कोणी? चला, उद्याला येताना सर्वांनी तयारी करून या. उद्याला सगळ्यांना एक उदाहरण विचार. आज त्या गड्याने किती भारी जोक मारला. काय म्हणे, मुख्यमंत्री व्हायचं. हो ना, आधी काय म्हणे की मला ग्रामपंचायत मध्ये जायचंय. मग म्हणे गा तेच ना. पण येतच नाही आपण. आम्ही काय केलं तुझं? मान्य पोलीस भरतीत जायचं म्हणून का आताच प्रॅक्टिस करून घेतीस की काय सगळी? तू काही बोलली होतीस का तिला? मी कशाला काही बोलू, ती कारण असताना मागे लागली डायरेक्ट. तूच काहीतरी किडे केली असती. अरे नका तिच्या नांदी लागू, चल आपण आपल्या घरी जाऊ.
नका रे जाऊ कॉलेजला, नका आयुष्य बरबाद करून घेऊ. ऐका माझ्या येडीच. काय झालं असेल का तिला? का बोलत असेल ती असं? चल जाऊ दे, नंतर सांग. चला यार पटपट, आधीच उशीर झाला आपल्याला कॉलेज मधून निघायला, आणि त्यातल्या त्यात त्या मुलीमुळे आपला अर्धा वेळ गेलेला आहे. आई बिचारी घरी वाट पाहत असेल आपली. किती वेळ झाला? 4 वाजता येणार होती ही, 6 वाजून गेले तरी हिचा पत्ता नाहीये. जानवी, जानवी, अगं किती काळजी लागली होती मला. हो, तू नको नको ते विचार माझ्या डोक्यात येत होते. तुला काही झालं तर नसेल ना? तुला कोणी काही केलं तर नसेल ना? तुझ्यावर कोणी ऍसिड तर टाकलं नसेल ना? देवा, टारलंस रे तू बाबा. काहीही काय विचार करतेस ग आई? बरं चल, मला आता भूक लागली. तुला काही झालं तर नसेल ना? तुला काही झालं तर नसेल ना? ऐका माझ्या येडीच. तुला कोणी काही केलं तर नसेल ना? तुझ्यावर कोणी ऍसिड तर टाकलं नका नसेल ना? आयुष्य बरबाद करून घेऊ. कॉलेजला तुला कोणी काही केलं तर नसेल ना? नका आयुष्य बरबाद करून घेऊ. तुझ्यावर कोणी तुला काही झालं तर नसेल ना? ऐका माझ्या येडीच. तुला कोणी काही केलं तर नसेल ना? तुझ्यावर कोणी ऍसिड तुला कोणी काही केलं तर नसेल ना? जानवी, जानवी, अगं ए जानवी, अगं काय झालं? काय नाही. जेवण कर. काकू, जानवी उठली का? हो ग, आज लवकर कसं काय? आज सकाळ नाही कॉलेज. बरं बरं, लवकर घरी येत जा, कारण तुम्ही उशीर करता तेव्हा आम्हा आयांच्या काळजात धडका बसतो आणि समाजात घडणाऱ्या नको नको त्या गोष्टी. हो काकू, काल जरा कॉलेजमध्येच उशीर झाला होता. बरं बरं, जा घरात, असेलच ती घरात. अगं ही झोपलेलीच आहे अजून. ही जानवी उठ. तू एवढं सकाळी कशा? हो मॅडम, सकाळ कॉलेज आहे, लक्षात नाही का? चल उठ, आवर लवकर. मी नाही येणार आज तुझी कॉलेजला. काय काय बोललीस तू? हो मग की नाही येणार आज तुझी कॉलेजला. अगं पण का? त्या कालच्या पागल पुरीमुळे का? नाही तुझं काही नाही. मग काल आपल्याला घरी यायला उशीर झाला होता, तर आई खूप घाबरली होती ग. ती म्हणत होती, ती खूप काय बोलत होती. ती म्हणत होती की तुला कोणी घेऊन तर गेलं नसेल ना, तुझ्यावर कोणी काही केलं तर नसेल ना, तुला तुझ्यावर कोणी ऍसिड तर फेकलं नसेल ना. मी असा कधी विचारच केला नव्हता. मी काल ऐकलं होतं की एका मुलीचा बलात्कार झाला होता, पण माझ्यासोबतही होऊ शकतं असा मी कधी विचारच केला नव्हता. पण काल जेव्हा आई म्हणाली ना, तेव्हापासून खूपच भीती वाटायला लागली ग. म्हणून मी ठरवलंय की मी आता कधीच कॉलेजला जाणार. मग ते डॉक्टर म्हणजे स्वप्नाचं काय? नाही व्हायचंय मला. अगं किती भीती बाबूबाई आहेस तू. तू काल विचारत होतीस ना ती मुलगी पागल का झाली म्हणून? ती तुझ्यासारखीच भित्री बाबूबाई होती. एक दिवस कॉलेजून एकटी येत होती आणि ही संधी बघून एका नराधमाने तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि एका महिन्यात पैशाचा जोरावर सुटलाच होता. हाच धसका तिला सहन नाही झाला आणि ती पागल. म्हणून ती कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या मागे लागते आणि म्हणते कॉलेजला जाऊ नका म्हणून. पण तेव्हा जर तिने भीतीने काम घेतलं असतं, त्याच्या डोक्यात दगड घातला असता, त्याला घाबरून न जाता तिच्यावर प्रतिवाद करत त्याला विरोध केला असता, तर आज तिच्यावर वेळ आलीच नसती. आणि काल तर खूप गप्पा सांगत होती क्लासमध्ये. काय ते हिरकणीबद्दल सांगत होती. मग त्या हिरकणीने सुद्धा तुझ्यासारखं एक पाऊल मागे घेतला असता, इतिहासात तिचा धडा नसता, तीही बसली असती तुझ्यासारखी रडत पडत. हे बघ जानवी, काय किती वाईट असला तरी त्याच्यासोबत लढायचा इतिहास आहे आपला. झाशीची राणी, मासाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले अशी कित्येक उदाहरण आहेत. असं या जर महिला म्हणून घाबरल्या असतात तर आपणही नसतो. बाईच्या जातीनं समाजाला डरून नाही तर समाजाला धरून समोर जायचं असतं. आणि माझ्या बापानं सांगितलं, पोरी समाजात वागत असताना कोणाला त्रास होईल, कोणी दुखवेल असं वागू नकोस. जर तुझ्याकडे कोणी वाईट नजरेने बघत असेल, तुझ्यासोबत वाईट करण्याचा प्रयत्न करत असेल, तर झाशीची राणी बनून त्याला तिथेच फाडून घरी. बाकी हा तुझा बाप बघू.
तू घाबरू नकोस. ही कविता जाऊ दे, चल, हिला बोलून काहीच फायदा नाही. किती वेळ थांबायचं, नाही येणार ती. अगं येईल ग ती. ती बघ आली. नका रे जाऊ कॉलेजमध्ये, नका शिकू, नका माझ्यासारखे हाल करून घेऊ. काळजी करू नको ताई. तू जर त्यावेळी झाशीची राणी झाली असतीस तर ही तुझ्यावर वेळ आली नसती. आमच्या बॅग मध्ये मेकअप किट नाही, तर आमच्याकडे वाईट बघण्यासाठी किट आहे. मुलींना समाजाची भीती नाही, तर समाजात लढण्याचे आणि स्वाभिमानानं जगण्याचे धडे द्या. मुलींनो, कुठे चुकू नका आणि कुणाला मुळीच घाबरू नका. तुम्ही जिजाऊंच्या लेकी आहात. तुम्ही तुमचे रक्षण करण्यास समर्थ आहात.